मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णाची मोठी नात हिने माफीनामा लिहूनच मिहिकाकडून सत्य समजून घेतलेलं असतं आणि मिहिकाकडून सर्व गोष्टी उलगडल्यानंतर सुद्धा आता इकडे कमळीने अनिकाला गुलीगत धोका किंवा चांगल्याच पद्धतीने गंडवण्याचं ठरवलेलं असतं. हेच आपल्याला या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता इकडे नेमकी चोरी कोणी केली हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, पण CCTV फुटेज दाखवल्याप्रमाणे ही चोरी दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे कमळीनंच केलेली असावी हा समज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्या लोकांच्या मनामध्ये सुरू झालेल्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये सुरू झाल्यानंतर आता इकडे कॉलेजमध्ये सगळेजण जमलेले असतात आणि कॉलेजमध्ये सगळेजण जमल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता प्रिन्सिपल म्हणत असतात ह्या CCTV फुटेजनुसार तर एकच सिद्ध होत आहे आणि ते म्हणजेच की ही चोरी दुसरं तिसरं कोणीही नाही तर कमळीने केली आहे. आणि कमळी तुला जनरल सेक्रेटरीचं GSचं जे पद आहे त्या पदावरून राजीनामा तर द्यावाच लागणार आहे आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला आता आमचं कॉलेज रेस तिकीटसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर कमळी म्हणत असते मी पण काही केलेलंच नाही आहे. तुम्हाला असं का वाटतंय की मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत? तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा मी खरं सांगते मी असलं काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला असं का वाटतंय? माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा CCTV फुटेज दाखवण्यात येतं आणि त्याचबरोबर ज्या मुलाने चोरी केली आहे तो मुलगासुद्धा म्हणतो की हे सगळे पैसे आणि ते सगळं मी तुला दिलं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा आता इकडे अन्नपूर्णा पुढाकार घेतात एक ट्रस्टी म्हणून आणि ओनर म्हणून. त्या म्हणत असतात हे बघ मी तुला रेस्टिकेट करणार नाही, पण एका गोष्टीची तुम्हाला खात्री दे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तू ह्या माफीनाम्यावर असं लिहून दे की माझ्याकडून चूक झाली आहे आणि चूक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत असं तू लिहून दे आणि मी तुला रेस्टिकेट करणार नाही असं सुद्धा आता इकडे सांगण्यात आलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्यानंतर आपण पाहतो की कमळी म्हणत असते पण मी मुळात काही केलंच नाही तर मी हे सगळं का आणि कशामुळे करू? असं म्हटल्यानंतर आता याच्यातच तुझं भलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या इथे बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता शेवटी कमळी एका पॉईंटला विचार करते त्या दिवशी घरामध्ये सुद्धा मी चोरी केली नव्हती, पण चोरी करणारी व्यक्ती सेम माझ्यासारखीच होती. आत्तासुद्धा इकडे मी चोरी केली नाही, पण चोरी करणारी व्यक्ती सेम माझ्यासारखीच आहे. नेमकं हे मला कोणीतरी मुद्दामून फसवण्याचं काम करते. पण आत्ता ह्या वेळेला मी जर माफीनामा दिला तर बरं होईल, कारण मला कॉलेजमधून रेस्टिकेट व्हायचं नाही आहे आणि इथेच राहून मला खरा गुन्हेगार कोण आहे हे तरी शोधता येईल असं कमळी म्हणते. आणि त्यानंतर लगेचच आता कमळी माफीनाम्याच्या पेपरवर सह्या करत असते आणि माफीनामा ती लिहून देत असते. तेव्हा इकडे आता त्या दोघीजणी कमळी आणि निंगी बाहेर पडतात. निंगी म्हणत असते कमळे मला ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे मुद्दामच हे सगळं कोणीतरी तुला फसवण्यासाठी करतंय. पण एक गोष्ट सांगू, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेऊयात. तेव्हा ऋषीसुद्धा कमळीचं सांत्वन करायला जातो. तो म्हणत असतो कमळी तू अजिबात काळजी करू नको, आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जाऊयात आणि हे सगळं कोण करतंय कशामुळे करतंय हे सुद्धा सगळं काही आपण इकडे शोधून काढूयात असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे कमळी म्हणत असते सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ह्या सगळ्या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे की हे मी अजिबात केलं नाही, पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेणं फार गरजेचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा शोध हा घ्यावाच लागणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रुटीन कॉलेजचं सुरू झालेलं असतं. आता अनिका विचार करत असते ही तर कॉलेजमधून रेस तिकीट झाली नाही, पण मग आता आणखी काहीतरी करता येईल का?
असा इकडे ती विचार करते. आता ज्या मुलीकडून हे सगळं काही करून घेतलं होतं ती मिहिका आता इकडे तिला पैसे मागत असते आणि ती म्हणत असते, अगं माझ्या वडिलांची फार तब्येत खराब झाली आहे, प्लीज हे बघ लवकरात लवकर तू ये ना आणि मला पैसे दे. त्यावर अनिका म्हणत असते, ठीक आहे ग, तुझे पैसे मी देणारच आहे, तुझे पैसे न देऊन मला जायचंय कुठं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे अनिका मिहिकाला पैसे देण्यासाठी एका ठिकाणी जाते. तेव्हा निंगीला अचानकच पोटात दुखायला लागतं आणि तिला हॉस्टेलवर जायचं असतं. आणि तेव्हा कमळी म्हणत असते, मी येऊ का? त्यावर निंगी म्हणत असते, नको, माझं एकटीचंच लेक्चर बुडतंय ते ठीक आहे, तू अजिबात येऊ नको, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि तेव्हा निंगी एकटीच निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे कामिनीला फार आनंद होत असतो. कामिनी म्हणत असते, एक गोष्ट तुला मी सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, तर हे बघ ना, आता इकडे माझी माझी नात सगळं काही करते, म्हणजे माझ्या नातीला आता कोणतीच गोष्ट सांगायची गरज पडत नाही, ती त्या सगळ्या गोष्टी करत आहे. कारण इकडे आता ती बघ आई कमळीला कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवते ना, ते सगळं खूप जास्त करणं गरजेचं होतं. पण अनिका बेटा, खरंच प्राऊड ऑफ यू, असं म्हणून ती म्हणत असते. मग आता त्या मिहिकाचा द एंड करायला चालले, तिच्या तोंडावर एकदा पैसे मारते, त्यामुळे ती नंतर नक्कीच काम करायला तयार होईल, असं म्हणून आता ती बरेच इथे पैसे घेत असते. तेव्हा कामिनी म्हणत असते, पण बेटा हे बघ, असे थोडे थोडे करून सगळे पैसे तू आता इकडे संपवणार आहेस का? असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, नाही नाही, छे छे, मी अजिबात असं काहीही करणार नाही. अगं काही कसं करणार नाही आहेस? कारण तुला एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, आपले पैसे आहेत आणि आपण ते पैसे आपले जपूनच वापरले पाहिजे की नाही? तर आता आपण पाहतो इकडे अनिका त्या मिहिकाला पैसे द्यायला गेलेली असते. त्याच वेळेला निंगीने आता तिला रंगेहात पकडलेलं असतं आणि पाहिलेलं असतं की ही तर मिहिका आहे आणि मिहिका आणि अनिका ह्या दोघीजण इथे काय करतायत, अनिका हिला पैसे का देते, असा विचार ती करते. ताबडतोब कमळी आणि ऋषीला बोलवून घेते आणि सगळं काही सविस्तर सांगत असते. तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, कॉलेजमधून मी त्या मिहिकाचा ॲड्रेस काढतो, एकदा का त्या मिहिकाचा ॲड्रेस मिळाला ना, तर मग आपण तिच्या घरी जाऊ आणि तिला पकडूयात, असं म्हणून आता ते तिघेही जण त्या मिहिकाच्या घरी जाऊन पोहोचतात. मिहिकाचे बाबा फार आजारी असतात आणि फार आजारी असताना आता आपण पाहतो की इकडे गेल्याबरोबर ती लगेचच रडायला लागते आणि म्हणत असते, मला माफ करा, मी हे सगळं अजिबात मुद्दामून केलं नाही, माझ्याकडून हे सगळं कोणीतरी करून घेतलं आहे. आणि सरळ सरळ ती अनिकाचं नाव सांगते आणि अनिकाने मला कशा पद्धतीने फसवलंय आणि अनिकाने मला पैसे दिलेत, माझ्या बाबांची तब्येत फार खराब असते आणि त्यामुळे मी हे सगळं काही केलंय, असं निंगीसमोर आणि कमळीसमोर आणि ऋषीसमोर येतं. आता ते तिघेही जण तिथून निघून जातात, पण ऋषी मात्र तिला चांगलाच धडा शिकवतो आणि चांगलाच धडा शिकवून तिच्यावर सरळ सरळ ओरडत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे ऋषी लगेचच अनिकाला जाब विचारायला निघालेला असतो. पण तेव्हा कमळी म्हणत असते, नाही ऋषी सर, हा खेळ आता इकडे अनिकाने सुरू केलाय ना, मग अनिकाने खेळ सुरू केल्यानंतर त्याचं उत्तर मीच आता तिला देणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही आहे. आता तिचाच डाव मी तिच्यावर कसा उलटवते ना तेच पहा तुम्ही, असं म्हटल्यानंतर ऋषी म्हणत असतो, म्हणजे नेमकं तू काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका की मी काय करणार आहे आणि काय नाही ते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जी काही अनिका आहे ना, अनिकाला बघा आता मी कसा गुलीगत धोका देते आणि कसं गंडवते. आता मिहिकाने तर सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्यात ना, असं म्हणून आता इकडे कमळीला सर्व सत्य समजलेलं असतं. पण अनिकाला कसा धडा देईल आणि कशा पद्धतीला गंडवेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या